B.Com भाग 2 मधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रमैत्रिणींनो, पाठीमागे आपण उद्योजकतेची मूलतत्वे या पेपरमधील युनिट नंबर 1 मध्ये आपण उद्योजक म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्य आणि उद्योजकाच्या मधील क्षमता इथपर्यंतचा भाग आपण बघितलेला आहे. आता आपण उद्योजकांच्या कार्याकडे वळतो आहोत. उद्योजक जर बघितलं तर नवनिर्मिती घडवून आणणारा, व्यवसायाला भांडवल पुरवठा करणारा, व्यवसायाचं व्यवस्थापन करणारा म्हणून आपण त्याला ओळखतोच. नवनिर्मिती हा त्याच्या कार्याचा एक खास वैशिष्ट्याचा भाग म्हणूनच ओळखला जातो. मग त्या अनुषंगानं विविध विचारवंतांनी उद्योजकाच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. उद्योजकांच्या विविध कार्याबाबतची वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये चर्चाही केलेली आहे. आणि मग त्या अनुषंगानं उद्योजकाची कार्य जर आपण बघितली तर नवनिर्मिती घडवून आणणारा, बाजारपेठेचा शोध घेणारा, बाजारपेठेतील व्यवसायासाठी विविध संधींचा शोध घेणारा, वस्तूचं विपणन घडवून आणणारा, त्याचबरोबर व्यवसायाशी संबंधित जे घटक आहेत त्या घटकामधील शासकीय अधिकारी असतील, आपले कामगार असतील, आपला भागधारक असेल, आपला ग्राहक असेल, याच्याशी संपर्क साधणारा, उद्योगाला, व्यवसायाला वित्त पुरवठा करण्याबरोबर त्याचं व्यवस्थापन करणारा, त्याचबरोबर उत्पादित वस्तूंचा दर्जा चांगलं राखणारा म्हणून आपण त्यांना ओळखतोच. त्याचबरोबर व्यवसायासाठी लागणाऱ्या तंत्राचा शोध घेणारा म्हणून सुद्धा उद्योजकांच्या कार्याचा म्हणून आपल्याला भाग पाहता येतो. अगदीच अभ्यासाच्या सोयीनुसार टू दी पॉईंटच आपल्याला जायचं म्हटलं तर उद्योजकाच्या विविध कार्याचा आपल्याला अभ्यास करता येतो. त्यामध्ये पहिला भाग येतो नवनिर्मितीचं कार्य. नवनिर्मितीचे कार्य. आता याच्यामध्ये जर बघितलं तर एंटरप्रेन्योर ॲज अॅन इनोव्हेटर म्हणून आपल्याला पाहता येईल. म्हणजे काय, तर सतत नाविन्याचा शोध घेणं आणि त्याचा व्यवसायामध्ये वापर करून नवनवीन वस्तूसेवांची उत्पादनं ग्राहकांच्या बाजारपेठेच्या गरजेप्रमाणे उपलब्ध करून देणं. आता इथं नवनिर्मिती म्हणजे नवीन वस्तूसेवांची उत्पादनं असा त्याचा अर्थ होतो. आता नवीन वस्तूसेवांची उत्पादनं म्हणजे काय, तर आज ज्या वस्तू आपल्याला माहीत नाहीत त्या वस्तूंची उत्पादनं घेणं किंवा जुन्याच वस्तू नवीन पद्धतीनं त्याच्यामध्ये काही बदल घडवून आणून नवीन पद्धतीनं सादर करणं असाही होऊ शकतो. म्हणजे नवीन वस्तू ज्या माहीत नाहीत त्या निर्माण करण्याबरोबर ज्या वस्तू ऑलरेडी तयार आहेत, जुन्या वस्तू आहेत, त्याच्यामध्ये आवश्यक ते बदल घडवून आणून नवीन पद्धतीनं सादर करणं याला नवनिर्मिती असं आपण म्हणू. साधारणपणे इथं जर जुन्या वस्तू वाईट आहेत म्हणून नव्हे तर ग्राहकांच्या गरजेप्रमाणे, अपेक्षेप्रमाणे त्याच्यामध्ये बदल घडवून आणून त्या वस्तू नवीन पद्धतीने सादर करणं हा नवनिर्मितीचा भाग. साधारणपणे नवनिर्मितीची कन्सेप्ट जोसेफ शुम्पीटरने 1934च्या दरम्यान मांडलेली होती. दी थेअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या ग्रंथामध्ये त्यानं आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये उद्योजकाची कार्य स्पष्ट करत असताना नवनिर्मितीचे एक महत्त्वाच्या कार्याचा त्यानं उहापोह केलेला असताना तुम्हाला बघायला मिळेल. नवनिर्मिती ही सृजनात्मक क्रिया आहे. त्याच्यातून दृश्य स्वरूपामध्ये काहीतरी घडवून आणणं हा भाग त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. या नवनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये व्यवसायाशी संबंधित शुम्पीटरनं नवनिर्मिती ही नवीन वस्तूच्या उत्पादनाबाबत
म्हणजे वस्तू उत्पादनाबाबत त्यानं म्हटलेले आहे, उत्पादनासाठी आवश्यक असणारा कच्चा माल त्याचं नव्यानं स्रोत शोधणं याबाबत नवनिर्मिती असू शकते. नवीन मार्केट शोधण्याबाबत नवनिर्मितीची प्रक्रिया घडून आणता येऊ शकते. त्याचबरोबर नवीन संघटनेची रचना किंवा बांधणी करणं यामध्ये सुद्धा नवनिर्मिती आपल्याला आणता येऊ शकते. अशा पद्धतीचा भाग त्यानं आपल्या सिद्धांतामध्ये मांडलेला आहे, विचारामध्ये आणलेला आहे. त्या अनुषंगानं उद्योजक हा नवनिर्मिती घडवून आणणार असतो. सृजनशीलता ही त्याच्यामध्ये एक गुणाचा भाग म्हणूनच पुढे येते असं म्हटलं तर वावगं ठरत नाही. इथं दुसरा भाग येतो, उद्योजक हा रोजगार निर्माण करता असतो. म्हणजे रोजगार निर्मितीचं कार्य हे दुसरं महत्त्वाचं कार्य आहे. आता रोजगार निर्मिती म्हणजे काय, तर साधारणपणे उद्योजक एखादा उद्योग सुरू करतो तेव्हा तो स्वतःसाठी रोजगार तिथं मिळवतोच, त्याचबरोबर इतरांनाही रोजगार संधी उपलब्ध करून देत असतो. म्हणून त्याला रोजगार निर्मितीकार असंही म्हटलेलं आहे. रोजगार निर्मितीमध्ये जर आपण अगदीच बारकाईनं अभ्यास केला तर आज भारतासारखं राष्ट्र बघितलं तर इथं वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला बेकारीची परिस्थिती निर्माण झालेली असताना बघायला मिळेल. मग त्याच्यामध्ये सुशिक्षितांची बेकारी आहे, अशिक्षितांची बेकारी आहे, ग्रामीण क्षेत्रातील बेकारी आहे, शहरी भागातील बेकारी आहे, तांत्रिक बेकारी आहे, मोसमी स्वरूपाची बेकारी आहे, छुपी बेकारी आहे, महिलांच्या बाबतीतली बेकारी आहे. तर या आणि अशा अनेक बेकाऱ्यांच्या किंवा समस्या आपल्याला बघायला मिळतात. ही जर बेकारीची परिस्थिती कमी करायची असेल तर उद्योजकांना एखादा व्यवसाय सुरू केला तर त्यामध्ये त्याला स्वतःला आणि इतरांना रोजगार संधी मिळवून देता येते आणि बेकारीची ही समस्या ज्या आहेत त्या कमी करता येऊ शकतात. आता साधारणपणे इथं जर बघितलं तर आज देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये, कल्याणकारी अर्थव्यवस्थेमध्ये, ज्याला आपण वेलफेअर इकॉनॉमी म्हणतो, त्या परिस्थितीमध्ये उद्योजक ही रोजगार निर्मिती करून किंवा रोजगार संधी उपलब्ध करून देऊन एक अतिशय महत्त्वाची भूमिका निभावताना तुम्हाला बघायला मिळेल. आज शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जी बेकारी निर्माण होते तिथं जर उद्योजकता विकास घडून आला, उद्योजकांच्या संख्येमध्ये आणि उद्योगामध्ये जर वाढ झाली तर ही बेकारीची परिस्थिती कमी करता येऊ शकते आणि त्या दृष्टीनं बेकारांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचं कार्य उद्योजकाचं एक महत्त्वाचं कार्य म्हणून इथं ओळखलं जातं. याचबरोबर तिसरा भाग याच्यामध्ये येतो तो म्हणजे आर्थिक वाढीच्या दृष्टीनं किंवा आर्थिक विकासाच्या दृष्टीतून आर्थिक विकासाच्या दृष्टीतून उद्योजकाचं कार्य. आता आर्थिक विकास ही कन्सेप्ट खूप वास्ट आहे. टाटा, बिर्ला, थापर, किर्लोस्करांनी आपल्या उद्योग व्यवसायामध्ये किती संख्येने वाढ केली म्हणजे उद्योजकता विकास घडून आला किंवा देशाचा आर्थिक विकास घडून आला असं नाही. तर या देशातील सामान्यातल्या सामान्य माणसाला 2 वेळचा जेवणाचा भाग सहज उपलब्ध झाला, त्याच्या ज्या गरजा आहेत त्या त्याला सहज भागवता आल्या, अशी परिस्थिती निर्माण झाली तर आर्थिक विकास झाला असं आपण म्हणू. आणि म्हणून इथं जर बघितलं तर आर्थिक विकासाच्या दृष्टीनं उद्योजक अनेक महत्त्वाचे कार्य पार पाडत असताना तुम्हाला बघायला मिळेल. याच्यामध्ये आर्थिक वाढीच्या दृष्टीनं, आर्थिक विकासाच्या दृष्टीनं पहिलं जे कार्य येतं त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर भांडवल निर्मितीचं कार्य. आता भांडवल निर्मिती म्हणजे काय, आज जर बघितलं तर कोणताही व्यवसाय घ्या, पूर्वी व्यवसाय टप्प्याटप्प्याने डेव्हलप होत जात होता. व्यवसाय प्रायमरी स्वरूपाचा असायचा, थोडंसं भांडवल गुंतवलं जायचं, दरवर्षी नफा मिळत असायचा, त्यातून व्यवसायाचा विकास व्हायचा. परंतु आज या परिस्थितीला जर बघितलं तर सुरुवातीलाच व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक करावी लागते आणि एवढं मोठं भांडवल गुंतवत असताना ते एकट्यानं साधारणपणे त्याला शक्य होत नाही. मग सार्वजनिक भांडवली कंपनीची स्थापना करून व्यवसायाची स्थापना केली जाऊ शकते. मग त्या अनुषंगानं भांडवल निर्मिती करत असताना सामान्य भागांची विक्री करून, अग्रहक्क भागांची विक्री करून किंवा कर्ज रोखे विक्रीस काढून
सार्वजनिक ठेवी जमा करून भांडवलाची निर्मिती केली जाते. म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसाला व्यवसायामध्ये शेअर्सच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हा उद्युक्त करत असतो आणि त्या माध्यमातून भांडवलाची निर्मिती होत असते. समाजातील भांडवल निर्मितीचा हा दर यामुळे आज मोठ्या प्रमाणात वाढलेला तुम्हाला बघायला मिळेल. साधारणपणे जर तुम्ही बघितलं, धीरूभाई अंबानीसारखा उद्योजक शून्यातून विश्व निर्माण केलं. शेअर मार्केटचा मसिहा म्हणून ओळखलं जातं. सामान्यातल्या सामान्य माणसाला शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला धीरूभाई अंबानींनी उद्युक्त केलं, हा भाग तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे आज जर कोणत्याही उद्योग व्यवसायाची स्थापना करायची असेल तर भांडवलाची आवश्यकता आहे. आणि आधुनिक काळात उद्योजकाकडे एवढं मोठं भांडवल उपलब्ध होईल असं नाही, तर सामान्य समाजातील लोकांना भांडवल गुंतवणुकीसाठी उद्युक्त प्रवृत्त करण्याचं कामसुद्धा आणि त्यातून भांडवल निर्मिती करण्याचं कामसुद्धा उद्योजकाचं एक महत्त्वाचं कार्य म्हणून ओळखलं जातं. नवनिर्मितीचं कार्य आपण बघितलंच. आर्थिक विकासाच्या दृष्टीतून नवनिर्मिती घडवून आणणं हे उद्योजकाचं अत्यंत महत्त्वाचं कार्य म्हणून ओळखलं जातं. नवनिर्मिती मागाशी सांगितल्याप्रमाणे नवीन वस्तूची उत्पादनं किंवा जुन्याच वस्तू नवीन पद्धतीने सादर करणं, यामध्ये नवनिर्मिती घडवून आणता येते. बाजारपेठेमध्ये अनेक संशोधनं, अनेक शोध, त्या अनुषंगाने तंत्रज्ञान हे रोज नव्याने येत आहे आणि त्याचा वापर आपल्या उद्योग व्यवसायामध्ये कौशल्यानं करून नवीन वस्तूची उत्पादनं ग्राहकांच्या इच्छे अपेक्षेप्रमाणे, ग्राहकाला आवडतील त्याप्रमाणे, ग्राहक ॲक्सेप्ट करेल अशा पद्धतीची वस्तूची उत्पादनं मार्केटमध्ये आणण्याचं कार्य या नवनिर्मितीच्या कार्यातून उद्योजकाकडून केलं जातं. साधारणपणे उद्योजक हा परिवर्तन करणारा म्हणून ओळखला जातो. परिवर्तन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सतत बदल घडवून आणणं. साधारणपणे परिवर्तनाचा जर भाग बघितला तर आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणणारा म्हणूनच उद्योजकाकडे पाहिलं जातं. उद्योग स्थापन करीत असतो, त्यातून नवीन प्रकारच्या वस्तूची उत्पादनं केली जातात. ग्राहकापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने ते पोहोचवली जातात. त्यानुसार ग्राहकाच्या बदलत्या गरजा भागवण्याचं त्या काम करतो तो. त्याच्यातून लोकांचं जीवनमान सुधारण्याचा प्रयत्नही होताना तुम्हाला बघायला मिळतो. म्हणजे ग्राहकाला त्याच्या इच्छा अपेक्षेप्रमाणे वस्तू उत्पादनं उपलब्ध करून देऊन त्यांचं जीवनमान विकसित करण्याचा प्रयत्न उद्योजकाकडून केला जातो. त्यामुळे राहणीमानामध्ये त्याच्या सुधारणा होताना बघायला आपल्याला मिळेल. आर्थिक विकासाला आणि प्रगतीला चालना देण्याचं काम यातून उद्योजकाकडून केलं जातं. यातलं महत्त्वाचं कार्य जर आणखीन बघायचं म्हटलं तर वित्तीय व्यवस्था पाहण्याचं काम उद्योजकाकडून केलं जातं. आता वित्तीय व्यवस्था म्हणजे का, तर भांडवली नियोजन केलं जातं. वित्तीय व्यवस्था म्हणजे का, तर व्यवसायाला जे भांडवल लागतं ते मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे भांडवल निर्मितीचं कार्य महत्त्वाचं आहेच, पण भांडवल निर्मिती नुसती करून चालणार नाही. ज्या कारणासाठी भांडवल उभारले त्या कारणासाठी ते खर्च होतं की नाही तेही पाहिलं जाणं महत्त्वाचं आहे. त्याला भांडवली नियोजन असंही म्हणता येईल आपल्याला. साधारणपणे भांडवली नियोजनाचा जर तुम्ही अर्थ बघायचं म्हटलं तर भांडवली गरजा निश्चित करणं, व्यवसायाला भांडवल गुंतवायचं आहे ते किती लागेल हे आपल्याला माहीत पाहिजे. साधारणपणे स्थिर भांडवल किती लागेल, खेळतं भांडवल किती लागेल, म्हणजे भांडवली गरजांचा अंदाज करता आला पाहिजे. जे भांडवल लागेल ते कोणत्या मार्गाने आपल्याला उभारायचं आहे तो मार्ग निश्चित करावा लागेल. भांडवल उभारण्याचे अनेक मार्ग आहेत. साधारणपणे भागांची विक्री करून, कर्ज रोख्यांची विक्री करून, किंवा सार्वजनिक ठेवी गोळा करून, किंवा तुम्ही जर फार पूर्वीपासून व्यवसाय चालवत असाल त्यातून तुम्हाला नफा मिळत असेल तोच नफा पुन्हा गुंतवून भांडवल म्हणून त्याला नफ्याची पुनर्गुंतवणूक असं म्हटलं जातं. त्यालाच फ्लोईंग बॅक ऑफ प्रॉफिट असं म्हटलं जातं. तर या अशा वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करून भांडवलाची उपलब्धता करण्याचं कार्य. त्यानंतर ज्या कारणासाठी भांडवल उभारलं त्या कारणासाठी खर्च होतं की नाही ते पाहणं, भांडवलाची रचना करणं, यासारख्या बाबींचा समावेश आर्थिक नियोजनामध्ये होतो. म्हणजे वित्तीय व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जे उभारलेलं भांडवल आहे त्याचा काटकसरीनं वापर करता आला पाहिजे.
त्यासाठी भांडवल उभारलेलं आहे, पण त्याच्यावरती कंट्रोलही हवा आणि ते कंट्रोल ठेवण्याचं कार्य उद्योजकाकडून केलं जातं. उत्पादन वाढवणं हे त्याचं अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. साधारणपणे आज जर बघितलं तर मास प्रोडक्शन आणि मास डिस्ट्रीब्युशनची कल्पना आलेली आहे. ग्राहकांची मागणी आणि त्यानुसार उत्पादन करणं ही पूर्वीची पद्धत आहे, परंतु आज जर बघितलं तर मागणीपूर्व वस्तूचं उत्पादन प्रक्रिया राबवली जाते. मोठ्या प्रमाणावर वस्तूची उत्पादनं ग्राहकाची मागणी येण्यापूर्वीच घेतली जातात. साधारणपणे किती वस्तूचं उत्पादन करावं लागेल आणि त्या पद्धतीनं उत्पादनामध्ये वाढ घडवून आणण्याचं कार्य उद्योजकाकडून केलं जातं. नवीन नवीन बाजारपेठा शोधल्या जातात, बाजारपेठांचा शोध घेतला जातो. पूर्वी गावापुरती बाजारपेठ वस्तू उत्पादनाला उपलब्ध होती, त्यानंतर तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर बाजारपेठ पोहोचली, त्यातून राज्य स्तरावर राष्ट्रीय स्तरावर आणि आज जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये बघितलं तर संपूर्ण जग ही एक बाजारपेठ झालेली आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपली उत्पादनं गेलेली आहेत, आंतरराष्ट्रीय मार्केट आपल्याला मिळालेलं आहे. पण आपल्या वस्तूसाठी नेमकी मार्केट कोणती आहे हे मला माहीत पाहिजे आणि ते शोधण्याचं काम उद्योजकाकडून केलं जातं. म्हणजे बाजारपेठ वस्तूला उपलब्ध करून देण्याचं, बाजारपेठ नवीन नवीन शोधण्याचं कार्य उद्योजकाकडून व्यापाऱ्याकडून केलं जात असताना तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर संतुलित विकास साधणं हाही महत्त्वाचा भाग आहे. संतुलित दोन प्रदेशाचा समान विकास घडवून आणण्याचं कार्य उद्योजकाकडून केलं जातं. आज आपण बघितलं तर काही प्रदेश विकसित असतो, काही अविकसित असतो. तर त्या दोन्ही प्रदेशाचा समान विकास घडवून आणायचा असेल तर विकसित भागामध्ये उद्योजक आहेतच, उद्योग आहेतच, परंतु अविकसित भागामध्ये एखादा उद्योग आला तर त्या उद्योगाच्या बरोबर तिथं रस्ता, वीज, पाणी किंवा आणखीन काही सोयी उद्योगासाठी लागणाऱ्या पोहोचतात. त्या प्रदेशाचा विकास होतो आणि विकसित भागाबरोबर अविकसित भागाचा विकास होण्यासाठी सुद्धा तिथं मदत होते. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये साधारणपणे विदर्भ, कोकण, महाराष्ट्र, मराठवाडा यासारखे भाग तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, साधारणपणे विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागाचा विकास फारसा झालेला नाही, परंतु पश्चिम महाराष्ट्राचा विकास मात्र मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर सारखे जिल्हे बघितले तर यामध्ये साखर कारखान्यांची आणि सहकारी संस्थांची जास्त संख्या आहे आणि त्या माध्यमातून त्या महाराष्ट्राचा, पश्चिम महाराष्ट्राचा विकास हा खूप झालेला आहे. तर या बरोबरीने आदर भागांचा विकास व्हायचा असेल तर तिथं उद्योग आणि उद्योजकांची संख्या वाढायला पाहिजे आणि ती संख्या वाढली तर त्या प्रदेशाचा समान विकास होण्यासाठी मदत होणार आहे. दोन प्रदेशांचा समतोल विकास साधण्याच्या दृष्टीनं उद्योजकाला कार्य पार पाडावं लागतं. म्हणजे संतुलित विकास साधण्याचं काम अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे, तेही त्याला पार पाडावं लागतं. त्यानंतर आर्थिक स्वातंत्र्य निर्धारित करणं हाही एक महत्त्वाचा कार्याचा भाग देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. आर्थिक स्थैर्य आणि आर्थिक स्वातंत्र्य हे दोन घटक इथं महत्त्वाचे आहे. आर्थिक स्वातंत्र्य असल्याशिवाय आर्थिक स्थैर्य प्राप्त होत नाही आणि म्हणून साधारणपणे उद्योजकाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवून मोठ्या प्रमाणावरती त्याला वेगवेगळ्या माध्यमातून सोयी आणि सवलती उपलब्ध करून देऊन आर्थिकदृष्ट्या डेव्हलप करण्याचा प्रयत्नसुद्धा इथं केला जातो. साधारणपणे यानंतर महत्त्वाचं उद्योजकाचं कार्य येतं म्हणजे सामाजिक स्थैर्य आणि प्रादेशिक विकास साधण्याचं कार्य. याच्यामध्ये दुसरा भाग येतो तो म्हणजे सामाजिक स्थैर्य आणि प्रादेशिक समतोल राखण्याचं कार्य. मगाशी सांगितल्याप्रमाणे उद्योजकाची मी मगाशी आर्थिक कार्याच्या दृष्टीने विचार केला. आता दुसरं याच्यामधलं महत्त्वाचं कार्य म्हणजे सामाजिक स्थैर्य आणि प्रादेशिक समतोल साधण्याचं कार्य. सोशल स्टॅबिलिटी अँड बॅलन्स्ड रिजनल डेव्हलपमेंट इन इंडस्ट्रीज असं म्हणता येईल आपल्याला. इथं जर बघितलं तर आर्थिक विकास हा उद्योजकता विकास घडून आल्याशिवाय साधता येणार नाही. त्याचबरोबर आर्थिक विकास
हा सामाजिक विकास घडून आला तरच घडून येणार आहे. त्या दृष्टीनं जर आपण बघितलं तर आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक हे विकासाचे भाग आपल्याला बघता येतील. कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशातील सामाजिक विकासावर अवलंबून असतो आणि त्या दृष्टीतून भारतासारख्या देशामध्ये जर बघितलं तर अनेक सामाजिक प्रश्न आहेत. मग त्याच्यामध्ये दारिद्र्य आहे, सामाजिक विषमता आहे, निरक्षरता आहे, प्रचंड लोकसंख्या आहे, बेरोजगारी आहे, गुन्हेगारी आहे, जीवनावश्यक वस्तूंची कमतरता आहे, सामाजिक अन्याय आहे. या आणि अशा अनेक समस्या तुम्हाला भारतासारख्या राष्ट्रामध्ये बघायला मिळतील. त्यामुळं इथं जर बघितलं तर कितीही उद्योजकांचा किंवा उद्योगांचा विकास झाला किंवा राष्ट्राचा विकास झाला असं आपण म्हटलो तर सामान्यपर्यंत तो विकास पोहोचत नाही. आणि हा विकास पोहोचवण्याची जबाबदारी ही उद्योजकांची राहते. त्या दृष्टीतून सामाजिक स्थैर्य प्राप्त करून देण्याचं काम उद्योजकाकडून केलं जातं. आज वाढत्या बेकारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये, देशामध्ये तुम्हाला बेकारीचे मागाशी सांगितल्याप्रमाणे विविध प्रकार तुम्हाला बघायला मिळतील. मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील जनसमुदाय नोकरीसाठी शहराकडे वळतो आहे आणि या लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम हे उद्योजकांचं आहे. साधारणपणे शहरामध्ये जर तुम्ही बघितलं तर राहत्या घरांचा, पाणी पुरवठ्याचा, आरोग्य, शिक्षण, वाहतूक यासारखे प्रश्न आहेत. या प्रश्नामुळं सामान्य तरुण वर्ग निराश, वैफल्यग्रस्त, व्यसनाधीन आणि हिंसाचारी झालेला आहे. त्यामुळे एक प्रकारचं सामाजिक अस्थिरता किंवा अस्थैर्य निर्माण झाले की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ही परिस्थिती जर कमी करायची असेल तर उद्योजकांची संख्या वाढायला पाहिजे, उद्योगांची संख्या वाढायला पाहिजे. यातून या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देता आला पाहिजे. साधारणपणे समाजातली ही परिस्थिती जर स्थिर आपण असलेली डेव्हलप झाली तर सामाजिक स्थैर्य प्राप्त होईल आणि त्याचा फायदा उद्योजकांना होताना बघायला मिळेल आणि त्याचा भाग देशाच्या आर्थिक विकासामध्ये आपल्याला आणता येऊ शकेल. सामाजिक प्रश्नांची सोडवणुकीसाठी एक उद्योजकांच्या संख्येमध्ये वाढ होणं, उद्योगामध्ये वाढ होणं आणि त्यातून आर्थिक विकास साधणं हा भाग एक महत्त्वाचा म्हणून इथं आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर प्रादेशिक संतुलन ठेवण्याचं कार्य मगाशी सांगितल्याप्रमाणे देशामध्ये 2 प्रदेश आहेत, विकसित आणि अविकसित. या दोन्ही भागांचा समान विकास घडवून आणायचा असेल तर ज्या अविकसित भाग म्हणून ज्या आपण संबोधतो त्या अविकसित भागामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योजकांनी आपले उद्योग आणायला पाहिजे. आज जर बघितलं मुंबईसारखा भाग बघितला तर इथे मोठ्या प्रमाणात उद्योगांची संख्या, त्या उद्योगासाठी लागणारी आवश्यक असणारी जी पायाभूत आणि मूलभूत सोयीसुद्धा तिथं आज उपलब्ध होणं मुश्किल आहे. आणि आपला एक प्रदेश असा आहे की जिथं काही उद्योग अजूनही पोचलेले नाही. तर अशा भागामध्ये उद्योजकांनी जर आपले उद्योग नेले तर त्या प्रदेशाचा विकास विकसित प्रदेशाच्या बरोबरीने आपल्याला करता येईल. 2 प्रदेशाचा समान विकास इथं साधण्याचं कार्य उद्योजकाकडून तिथं आपल्याला करून आणता येईल. अर्थात उद्योजक त्या अनुषंगानं बनायचे जर असतील तर शासनानं उद्योजकांना काही सोयी सवलती उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. साधारणपणे दीर्घकालीन भांडवल पुरवठा करायला पाहिजे, करामध्ये विविध सवलती द्यायला पाहिजे, कमी दरानं जमीन जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे. उत्पादित केलेली त्यांनी जी वस्तूची उत्पादन आहे त्यांना मार्केट मिळवून देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून जर झालं तर मोठ्या प्रमाणावर उद्योजक तिथं येतील आणि मोठ्या प्रमाणावर अविकसित भागामध्ये सुद्धा उद्योगांची संख्या वाढेल. 2 प्रदेशाचा समान विकास घडून येण्यासाठी मदत होताना तुम्हाला बघायला मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयात आणि निर्यात वाढायला पाहिजे. आपण आयात आणि निर्यात यामध्ये जर बघितलं तर निर्यात व्यापार वृद्धीसाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. आपण बऱ्याचशाच वस्तू विदेशातून आपल्या देशामध्ये आणतो, आपल्या देशातील पैसा बाहेरच्या राष्ट्रामध्ये जातो. परंतु जर आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात वस्तू सेवा उपलब्ध केल्या आणि त्याची आंतरराष्ट्रीय मार्केट आपण मिळवली किंवा विदेशी व्यापार आपण घडवून मोठ्या प्रमाणात निर्यात व्यापार घडवून आणला तर आपल्याला बाहेरच्या राष्ट्रामधून चलन आपल्या देशामध्ये येईल. त्याचा वापर इतर गोष्टीच्यावरती होईल आणि त्या गोष्टी डेव्हलप होण्यासाठी प्रयत्न जर झाला तर आर्थिक विकास घडून येण्यासाठी मदत होईल. म्हणजे विशेषतः फॉरेन करन्सीमधून आपण अत्याधुनिक टेक्नॉलॉजी उद्योग व्यवसायामध्ये आणून
मोठ्या प्रमाणावर आर्थिक क्षेत्र डेव्हलप होण्यासाठी प्रयत्न करू. म्हणजे निर्यात वाढीसाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत आणि हे प्रयत्न उद्योजकाच्या माध्यमातून घडवून येण्यासाठी प्रयत्न होताना तुम्हाला बघायला मिळेल. देशाचा आर्थिक विकास निर्यात वृद्धीच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करता येऊ शकेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक लोकांच्या गरजा भागवण्यासाठी प्रयत्न करणं किंवा त्यांच्या गरजांची पूर्तता करणं. लहान लहान व्यवसाय, छोटे छोटे व्यवसाय, ग्रामीण भागातील उद्योजकांना वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून प्रोत्साहन देऊन जर आपण आणले तर ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी मदत होईल. तिथल्या तरुणांना चांगला रोजगार संधी उपलब्ध होतील आणि त्या प्रदेशाचा विकास होण्यासाठी मदत होईल. अशा पद्धतीनं वेगवेगळे कार्य आपण उद्योजकाचे पाहिलेले आहेत. नंतरचा भाग आपण नंतरच्या लेक्चरला पाहणार आहोत. धन्यवाद.